नमस्कार, मी डॉक्टर वैभव बंसीधर पाटील, MD मेडिसिन DM कार्डिओलॉजी. मी सिंहगड रोड पुणे येथे प्रॅक्टिस करतो. माझं क्लिनिक हृदयसिद्धी हार्ट अँड स्किन सुपर स्पेशालिटी क्लिनिक. मी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतो आहे. आज आपण जाणून घेऊया अंडरस्टँडिंग हार्ट अटॅक म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे काय या संबंधीची प्रायमरी माहिती. आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की हार्ट हे जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत पंपिंग करत असतं. ह्या पंपिंग करण्यामध्ये हार्टमध्ये काय बदल घडून येतात, त्यानंतर हार्ट अटॅक काय होतो, त्याची प्रमुख कारणं काय आहेत आणि त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि त्याची फायनल ट्रीटमेंट काय आहे त्यासंबंधी. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅक्सिमम जे आज हार्ट अटॅकचे कारणं आहेत त्या याच्यामध्ये स्मोकिंग, ब्लड प्रेशर वाढणं, डायबिटीज, ओबेसिटी हे त्याची प्रमुख कारणं आहेत. पण ह्या सगळ्यांच्या बरोबरीने हे सगळे बरोबर जर जटिल असा आजार आपण ज्याला म्हणतो मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे डिस्लिपिडिमिया, कोलेस्ट्रॉल जास्त असणं, डायबिटीज, ब्लड शुगर नियंत्रणात न राहणं आणि अनकंट्रोल हायपरटेन्शन या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन ज्या वेळेस शुगर अनकंट्रोल असते, ब्लड प्रेशर अनकंट्रोल असतं आणि असा पेशंट लँडअप होतो हार्ट अटॅकमुळे. तर सर्वप्रथम हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे काय, तर सेंटर ऑफ चेस्ट हे जे आपलं मधलं बोन असतं त्याला स्टर्नम म्हणतो. ह्या स्टर्नल बोनच्या बॅक साईडला मॅक्सिमली लेफ्ट साईडला आपल्याला खूप एक्सक्रुशिएटिंग असं चेस्ट पेन होतं. छाती दुखणे, जीव घाबरणे, त्यानंतर उलटी होणे आणि असह्य कळा येणे. त्या कळा ही छाती दुखणे हे आपल्या डाव्या साईडच्या हातापर्यंत पोचू शकतात, त्याला आपण रिफर्ड पेन म्हणतो. ते ह्या जॉ बोनच्या खालीपासून तर आपल्या डायफ्रामच्या वरती म्हणजे पोटाच्या वरच्या भागाला तर डाव्या हाताच्या मधल्या भागाला पर्यंत आपल्याला त्याचं रेफर्ड पेन हे होऊ शकतं. सो हे झाले सिम्पटम्स. तर ह्या सिम्पटम्सने जर कोणी पेशंट्स ज्याचे वय अगोदर इनिशियली काही वेळेस आपल्याला म्हटलं जायचं की हृदयविकार हा फक्त ओल्ड एज लोकांमध्येच होतो. आता असं राहिलं नाही आहे. नाव डेज आत्ता आपल्या इंडियामध्ये आणि सब एशियन कंट्रीजमध्ये 30 ते 40 वयोगटातल्या लोकांनासुद्धा हार्ट अटॅक येतो आहे. मी आता 30, 32, 35, 40 या वयोगटातल्या लोकांनासुद्धा अँजिओप्लास्टी ही केलेली आहे. तर हार्ट अटॅक हा ज्यावेळेस येतो त्यावेळेस चेस्ट पेन होतं, दम भरून येतो, जीव गुदमरल्यासारखं होतं किंवा सिंकोप येतो म्हणजे चक्कर येऊन ते माणसं पडून जातात. तर याच्यातले 30-40% लोक हे टॉयलेट बाथरूममध्येच पडून जातात असं मी नेहमी आमच्या पेशंटला सांगत असतो. तर याचा पुढची स्टेज काय असते, समजा कोणाला चेस्ट पेन झालं, छाती भरून आली, दम भरून आला, तर त्यांनी काय करावं. सिंपल आता बऱ्याच लोकांना माहिती असतं, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ॲस्पिरिन ही गोळी असते किंवा सॉर्बिट्रेट ही गोळी असते, तर ती खाऊन घ्यावी. फर्स्ट ऑफ ऑल ही छाती दुखणं किंवा दम भरणं हा हार्ट अटॅक आहे किंवा नाही आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर हा हार्ट अटॅक आहे किंवा नाही हे आपल्याला डायग्नोज केलं पाहिजे. तर हे कोण डायग्नोज करू शकतो. त्वरित तुम्ही 10 ते 15 मिनटाच्या आत छाती दुखण्याच्या नंतर तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये एक ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा काढून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये समजा काय चेंजेस आहेत, ह्या चेंजेस नंतर आपल्याला काय औषधं घ्यायचे हे कन्सर्न डॉक्टर, फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट हे आपल्याला ट्रीटमेंट देतील. त्यानंतर तुम्ही हे इकोस्प्रिन किंवा तुमची ॲस्पिरिन किंवा तुमची सॉर्बिट्रेट ही गोळी घ्यावी. परस्पर डायरेक्ट सॉर्बिट्रेट घेतल्याने बऱ्याच वेळा इंट्रासेल्युलर ब्लीड वगैरे होऊ शकतो, कारण की काही वेळेस हार्ट अटॅक हा स्ट्रोक याच्याबरोबरीने असोसिएशन राहिलं तर डिवास्टॅटिंग, सपोज इंट्रासेल्युलर ब्लीड झालं तर ते डिवास्टॅटिंग कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल हा हार्ट अटॅक आहे किंवा नाही, चेस्ट पेन, प्रत्येक चेस्ट पेन हे काय हार्ट अटॅक राहू शकत नाही. पण चेस्ट पेन झाल्यानंतर तुम्ही ECG काढा. त्या काढलेल्या ECGवर काय डायग्नोसिस आहे, समजा ST सेगमेंट इल्वेशन MI आहे म्हणजे ST सेगमेंट इल्वेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन आम्ही ज्याला नाव देतो. त्याच्यानंतर त्याला आपण लोडिंग डोस ज्या गोळ्या देतो, इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रिल आणि स्टॅटिन. तर ह्या ज्या प्रमुख गोळ्या आहेत याचं आम्ही लोडिंग डोस देतो आणि त्याच्यानंतर आम्ही पेशंटला हॉस्पिटलला शिफ्ट करतो. मग अशा छाती दुखून आलेल्या पेशंटला आपण जवळच्या हॉस्पिटलला नेणे हे त्याचं अगोदर केलं पाहिजे. त्यानंतर त्या ECG काढल्यानंतर त्याच्यात काय चेंजेस आहे हे डायग्नोज केलं पाहिजे. दुसरे जी इन्व्हेस्टिगेशन आहे हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला, तिला आपल्याला ट्रोपोनिन नावाची जी रक्तातनं तपासणी करायची असते ती तपासणी केली पाहिजे.
समजा ती तपासणी पॉझिटिव्ह आली तर हा हार्ट अटॅक संबंधी तुमचं ही जे चेस्ट पेन झालं आहे ते हार्ट अटॅकनेच होत आहे हेचं आपल्याला डायग्नोसिस होईल. सो ECG, कार्डियक एन्झाइम्स म्हणजे ट्रोपोनिन, त्यानंतर इकोकार्डिओग्राफी म्हणजे हार्टच्या कुठल्या रक्तवाहिनीला किती ब्लड सप्लाय कमी होतो हे आपले कन्सर्न कार्डिओलॉजिस्टच आपल्याला सांगू शकतात. जे इकोकार्डिओग्राफीवर आपल्याला कळू शकेल की समजा कुठल्या रक्तवाहिनीचं हार्ट अटॅक आला आहे आणि कुठल्या हृदयाच्या कुठल्या भागाला कमी ब्लड सप्लाय पोहोचतो आहे किंवा रक्तविसरण कमी होतं आहे. तर ECG, इको, ट्रोपोनिन झालं. त्यानंतर समजा ह्या सगळ्यांमध्ये काही नसेल तर ट्रेडमिल ही तपासणी असते. ट्रेडमिल ही तपासणी कोणामध्ये केली जाते? ज्या लोकांना अनस्टेबल एंजाना असतो किंवा ज्या लोकांना ECG नॉर्मल आहे, इको नॉर्मल आहे आणि त्यांना आपल्याला तरी सस्पेक्ट करायचं की आपल्याला, आणि ट्रोपोनिनही नॉर्मल आहे, आणि ज्याला आपल्याला सस्पेक्ट करायचं की आपल्याला कार्डियक वर्कआउट करायचं आहे की बाबा ही छाती दुखणं हे अटिपिकल नॉन कार्डियक चेस्ट पेन आहे की कार्डियक चेस्ट पेन आहे. तर अशा लोकांमध्ये आपल्याला ट्रेडमिल म्हणजे एक्सरसाइज आपण करायला लावतो. एक पट्टा असतो त्याच्यावर आपण पेशंटला पळायला लावतो, धावायला लावतो आणि त्यानंतर त्याला ECG लावलेले असतं आणि ते ECGचं ग्राफिक्स आम्ही कॉम्प्युटरवर रेकॉर्ड करतो. तर याच्यामध्ये समजा काही चेंजेस आले म्हणजे हार्टला लोड देऊन आम्ही ECG काढतो. त्याचा हा अभ्यास आपल्याला करणं म्हणजे ट्रेडमिल टेस्ट. तर ह्या प्रकारच्या तपासण्या असतात. सो ECGमध्ये समजा डायरेक्ट हार्ट अटॅकचे सिम्पटम्स चिन्ह असतील तर आपल्याला डायरेक्ट PCI कॅपेबल हॉस्पिटल म्हणजे ज्या ठिकाणी डायरेक्टली प्रायमरी अँजिओप्लास्टी होते अशा ठिकाणी आपल्याला शिफ्ट करता येऊ शकतं. अशा हॉस्पिटलला आपण शिफ्ट झालं पाहिजे. कधी तर ते पहिल्या 2 तासात, 90 मिनिटे ते 2 तासात. समजा तुम्हाला चेस्ट पेन झालं, ECG काढला आणि त्याच्या 2 तासात तुम्ही जवळ असेल, पेशंट स्टेबल असेल, तुम्हाला जाण्यासाठी जागा असेल. पुणे हे खूप मोठं शहर आहे आणि ह्या शहरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रहदारी एवढी जास्ती आहे तर आम्ही बऱ्याच वेळा पेशंटला थ्रम्बोलायटिक थेरपी द्यायला सांगतो. स्टेप्टोकायनेस किंवा टेनिक्टिप्लेज हे जे औषधं आहेत हे हाताच्या शिरे वाटून देऊन आपण रक्तवाहिनीची जी गुठळी तयार झालेली आहे. हार्ट अटॅक म्हणजे काय की ज्या हार्टला सप्लाय करणारं जी मस्क्युलेचर आहे, जे मसल आहे, त्याला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिनीला आपल्याला ब्लॉक आला आहे तर आपल्याला डाव्या साईडला एक, उजव्या साईडला एक अशी रक्तवाहिनी असते. डाव्या साईडच्या रक्तवाहिनीला 2 रक्तवाहिन्या असतात, त्याचे ब्रांचिंग असतात. तर त्याच्यामध्ये कुठल्या रक्तवाहिनीला ब्लॉक आला आहे ही ECGतनं आपल्याला लोकलायझेशन कळू शकतं आणि त्या लोकलायझेशन नंतर आपण डायग्नोज करू शकतो की अँटेरियर वॉल MI आहे, इन्फिरियर वॉल MI आहे आणि त्यानंतर आपण त्या पेशंटला त्याप्रमाणे ट्रीटमेंट देऊ शकतो. तर समजा थ्रम्बोलायटिक थेरपी देण्यासारखं हॉस्पिटल असेल, समजा आपलं नॉन PCI कॅपेबल हॉस्पिटल असेल, आपण म्हणतो जवळचं घराजवळचं कुठलं हॉस्पिटल की ज्या ठिकाणी आपण प्रायमरी एड घेतलं आणि आपल्याला PCI कॉम्पॅटेबल हॉस्पिटल जे आहे की जिथं कॅथलॅब अवेलेबल आहे त्या ठिकाणी शिफ्ट करायला आपल्याला वेळ लागतो आहे किंवा आपली अफोर्डेबिलिटी नाही किंवा तिथं ऑड अवर्स ऑफ नाईट. समजा त्यावेळेस आपल्याला सगळ्या डॉक्टर्स लोक, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट जे आम्ही लोक अँजिओग्राफी करून इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करतो त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतो. तर हे सगळं होऊ शकत नाही. अशा वेळेस आपण त्या पेशंटला थ्रम्बोलायटिक थेरपी म्हणजे स्टेप्टोकायनेस, टेनिक्टिप्लेज किंवा रेटिप्लेज ह्या सगळ्या औषधं देऊन आपण त्याच्या रक्तवाहिनीतला जो ब्लॉक आहे तो आपण गोळ्यांमार्फत तो काढू शकतो आणि पेशंटचा जीव वाचवू शकतो. त्याची चेस्ट पेन हे त्यावेळेस तात्पुरता कमी करू शकतो. चेस्ट पेन कमी करण्यासाठी सॉर्बिट्रेट आणि बाकीचे इतर जे औषधं आहेत ते आपण सांगितले. इकोस्प्रिन, सॉर्बिट्रेट, त्यानंतर क्लोपोडोग्रिल आणि थ्रम्बोलायटिक थेरपी. थ्रम्बोलायटिक थेरपीमध्ये डिपेंड ऑन दी वेळ तुमचा कसा आहे त्यानुसार आपण पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो. समजा पेशंटला थ्रम्बोलायटिक थेरपी देऊनही परत ECGमध्ये चेंजेस असतील आणि पेशंट चेस्ट पेन परत होत असेल तर आपण त्या पेशंटला स्ट्रेट फॉरवर्ड पहिल्या 3 तास ते 24 तास किंवा 48 तासापर्यंत इमर्जन्सी त्याला आपण अँजिओप्लास्टीला रिफर करून आपण जे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे आमच्यासारखे त्या लोकांकडे पाठवून आम्ही इमर्जन्सी त्यांची अँजिओग्राफी करू आणि नंतर अँजिओप्लास्टी करू. आता अँजिओग्राफी म्हणजे काय? अँजिओग्राफी म्हणजे हार्टच्या रक्तवाहिन्या, ज्या रक्तवाहिन्या हार्टच्या मसलला रक्तपुरवठा करतात त्या रक्तवाहिन्यांचा आलेख किंवा त्या रक्तवाहिन्यांचा एक्सरेद्वारे केलेला अभ्यास म्हणजे अँजिओग्राफी. तर ह्या अँजिओग्राफीमध्ये आम्ही काय करतो, एक तर हाताच्या किंवा पायाच्या शिरेतनं रक्तवाहिनीतनं आम्ही एक कॅथेटर आत टाकतो आणि ते कॅथेटर बरोबर हार्टच्या ज्या रक्तवाहिन्या हार्टला रक्तपुरवठा करतात त्याचा आपल्याला डाय टाकून अभ्यास करावा लागतो.
ही एक 10 ते 15 मिनिटाची तपासणी असते. ती परक्युटानस, त्याच्यात पेशंट हा कॉन्शियस असतो, त्याच्यात पेशंटला काही पेशंट सगळं बोलत असतो, बघत असतो, पेशंटला काही मोठं ऑपरेशन किंवा हे करण्याची गरज नसते. अँजिओग्राफी हा तपास आहे. अँजिओग्राफी तपासणी, जसं आपण एक्सरे काढतो, जसं आपण तपासणी करतो, त्याप्रमाणे अँजिओग्राफी ही तपासणी आहे. ह्या तपासणीमध्ये अँजिओग्राफीमध्ये समजा काही ब्लॉक आढळला, समजा आपल्याला एका प्रकारचा हार्ट अटॅक आला आहे, से फॉर एक्झाम्पल अँटरवॉल MI आमचा जो मोस्ट कॉमन असतो तो अँटरवॉल MI, आणि त्यामध्ये डाव्या साईडची रक्तवाहिनी 100% बंद आहे. तर त्या आजारामध्ये आपल्याला समजा पेशंट अशा हॉस्पिटलला गेला की तिथं ECGच फक्त होतो आणि तिथं आपल्याला ICU नाही आहे, त्या ठिकाणून ECG काढून पेशंट हा आपला PCI कॉम्पॅटेबल हॉस्पिटल म्हणजे कॅथलॅब ज्या ठिकाणी अवेलेबल आहे अशा ठिकाणी रेफर झाला, तर आपण डाव्या साईडची जी रक्तवाहिनी आहे तिचा आपण स्टडी केला, अभ्यास केला, याचा अँजिओग्राम केला, त्याचा आपण अँजिओग्राफी केली सगळ्यात पहिले, आणि त्यानंतर त्याला जी ट्रीटमेंट असते तिला आपण म्हणतो अँजिओप्लास्टी. तर अँजिओप्लास्टी म्हणजे काय की, आणि हे ज्या ॲक्यूट हार्ट अटॅक नंतर अँजिओप्लास्टी म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी, प्रायमरी PCI म्हणजे काय की चेस्ट पेन झाल्याच्या पहिल्या 2 तासात पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचून आपण त्याला लाईफ सेविंग अँजिओप्लास्टी केली, तर त्यावेळेस त्याच्या हृदयाला जे रक्त सप्लाय होतोय तर त्या मसलला आपण वीक न होऊ देता आपण त्याला जीवदान देणे. समजा ती रक्तवाहिनी 100% बंद झाली तर त्याचा जो हृदयाचा जो भाग आहे, ज्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आहे, तो भाग हा पूर्णप्रमाणे निकामी होऊ शकतो जर आपण त्याला उशीर केला, 4 तास, 8 तास, 12 तास किंवा ज्याप्रमाणे पेशंट प्रेझेंट होईल त्याप्रमाणे. काही जे डायबेटिक पेशंट्स असतात, लॉंग स्टँडिंग डायबिटीज 20-25 इयर्स, त्या पेशंट्समध्ये छातीत वेदना होणे, कळा येणे हे होत नाही. ते डायरेक्टली धाप भरणे किंवा सिंकोप येणे, चक्कर येऊन पडणे, गिडीनेस येणे, वेगळ्या पद्धतीने बॅकएक होणे, पाठ दुखणे, अशा थकवा महसूस होणे बऱ्याच वेळा अशा याच्यामध्ये प्रेझेंट होतात. म्हणजे लॉंग स्टँडिंग डायबेटिक जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा चेस्ट पेन हे डायरेक्टली प्रमुख राहत नाही, तर त्यावेळेस बरेच ॲडेड सिम्पटम्स हे त्यांच्यामध्ये राहू शकतात, आणि असे पेशंट्स आपल्याला ॲक्यूट हार्ट अटॅक म्हणून प्रेझेंट होऊ शकतात. हे कशावर आपल्याला कळेल? ECGवर कळेल. ECGवर आपल्याला टाईमही कळतो आणि काय करायचं आहे तेही कळतं, आणि त्याच्यानंतर पुढची काय ट्रीटमेंट द्यायचं हेही कळतं. तर प्रायमरीली ECG हा केला पाहिजे. त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राफी आणि जे रक्ताची तपासणी असते ट्रोपोनिन, ह्या सगळ्या तपासण्यानंतर आपल्याला पेशंट काय करायचं हे तुम्हाला फक्त जे फिजिशियन किंवा इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट जे ह्या प्रकारची अँजिओप्लास्टी करू शकतात आमच्यासारखे, तेच फक्त तुम्हाला गाईड करू शकता की त्यानुसार काय करायचं आहे. तर अँजिओप्लास्टी आता सांगितलं, तर त्या रक्तवाहिनीला आपल्याला सेम तसं जशी अँजिओग्राफी केली त्याच इथल्या शीटमधनं आपल्याला कॅथेटर टाकायचं असतं, आणि त्या कॅथेटरमधनं आपल्याला एक वायर क्रॉस करायची असते, त्या वायरवर बलून करायचा असतो, त्यानंतर त्याच्यावरती स्टेंट आपल्याला बलून केल्यानंतर आपल्याला स्टेंटिंग करायचं असतं. तर हा स्टेंट म्हणजे आपली जसे जुन्या टाईपचे पेन्स होते, त्या पेन्समध्ये जशी स्प्रिंग होती तशी स्प्रिंग ही त्याच्यामध्ये बसवली जाते आणि त्या आतमध्ये टाकून ती डायलेट केली जाते ज्या ठिकाणी ब्लॉक असतो त्या ठिकाणी. तर रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झाली, उघडली, तर ब्लॉक हा तुमचा निघून गेला, आणि त्यानंतर पुढचा जो हार्टचा जो भाग निकामी होणार होता त्या भागाला आपण जीवदान दिलं, आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टिलिटी, पंपिंग ॲक्शन हार्टचं आपण वाचवलं. तर पंपिंग ॲक्शन आपण प्रिझर्व केलं, त्याला आपण सक्सेसफुल अँजिओप्लास्टी आपण असं म्हणू शकतो. आणि त्यानंतर त्या पेशंटला पोस्ट अँजिओप्लास्टी काय केअर घ्यायची, पहिले 1 दिवस ते 2 दिवस 1 दिवस हे ICUमध्ये असतो पेशंट पाय किंवा हात लांब करून, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी BP, पल्स सगळं व्यवस्थित असेल तर पेशंटला आपण 1 दिवस वॉर्डात ठेवतो, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. तर हे झालं अँजिओप्लास्टी काय असते ते. हार्ट अटॅक, त्याचे सिम्पटम्स, त्याचे कारणं, त्याचे जे उपाय, त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तर हे अँजिओप्लास्टी केल्यानंतर आपल्याला काय करता येईल, तर अँजिओप्लास्टी केल्यानंतर पेशंट्सला ज्या इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्टने अँजिओप्लास्टी केली आहे त्यांच्याकडनं आम्ही काही रक्त पातळ व्हायची औषधं देत असतो. तर सुरुवातीला हे औषधं जास्त डोसमध्ये असतात, नंतर हळूहळू जसं त्यांची फॉलोअप होईल 1 महिना, 3 महिना, 6 महिना किंवा ज्याप्रमाणे पेशंटची नीड असेल त्यानुसार, आणि शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, डिस्लिपिडिमिया जे कोलेस्ट्रॉल लोअरिंग ड्रग्ज असतात त्यांची जी डोसेज असतात ते थोडेसे कमी जास्त करणं,
हे पोस्ट अँजिओप्लास्टी केअरमध्ये येतं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काही गोळ्या औषधं असतात, इकोस्प्रिन असतं, त्याच्यानंतर टिकॅग्रिलॉल असतं आणि लिपिड लोअरिंग ड्रग्ज असतात, स्टॅटिन्स असतात, हे देऊन त्याच्यानंतर बीटा ब्लॉकर्स असतात आणि उरलेले ड्रग्ज असतात. समजा डायबिटीज असेल तर डायबिटीजच्या गोळ्या औषधं असतील. तर ह्या सगळ्या गोळ्यांचा डोस हा हळूहळू कमी होत जातो. तर पेशंटने काही बाऊ करून घ्यायचा नाही की माझं अँजिओप्लास्टी झालं आहे तर मी आता पुढचं काही काम करू शकत नाही वगैरे. अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटला आम्ही एक पहिल्या समजा ॲक्यूट हार्ट अटॅक असेल तर पहिला 1 आठवडा ते 2-3 आठवड्यापर्यंत त्यांना आपण आराम करायला लावतो. आणि त्यानंतर ॲक्च्युली बायपास सर्जरी आणि अँजिओप्लास्टी याच्यामध्ये हाच डिफरन्स आहे की आपण अर्ली ॲम्ब्युलेशन करायला सांगतो जर पेशंटने अँजिओप्लास्टी केली तर अँजिओप्लास्टी केल्यानंतर अर्ली ॲम्ब्युलेशन हा त्याचा मागचा उद्देश असतो की आम्ही लगेच पेशंटला चालणं फिरणं करायला लावतो, सो दॅट त्याचं रुटीन लाईफ डे टू डे केअर हे हॅम्पर्ड होऊ नये म्हणून. बायपास सर्जरी केलेल्या पेशंटला बऱ्याच वेळा त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे पेशंटचं एज, पेशंटचा आजार, त्याला होणारा फायदा, कारण की अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केल्यानंतर पेशंटला फायदा पण व्हायला पाहिजे. त्याचा आजार म्हणजे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, त्याच्या कोरोनरी व्हेसल्सची ॲनाटॉमी, हे सगळं बघून आपल्याला अँजिओप्लास्टी का बायपास सर्जरी याचं डिसिजन घ्यावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला त्याला पुढची ट्रीटमेंट ही देता येऊ शकते. तर त्यानंतर 1 महिना, 3 महिना किंवा जसं तुमचे कार्डिओलॉजिस्ट बोलतील त्यानुसार तुम्हाला त्याचा फॉलोअप हा घ्यावा लागतो. उरला तुमचा हा जो एक्सरसाइज किंवा योगा प्राणायाम याचा काय फरक आहे हे बरेच वेळा बरेच लोक विचारतात. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, तर हार्ट अटॅक आपण कसा अवॉइड करू शकतो. नाऊ डेज आता आपण बघतोय थर्ड अँड फोर्थ डिकेड म्हणजे 30s and 40sमध्ये ॲक्यूट हार्ट अटॅकचे भरपूर केसेस येत आहे. प्रामुख्याने याचे कारण मी आता जे अँजिओप्लास्टी केले 32 year old 35 year old अर्ली कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा अर्ली ॲग्रेसिव्ह अथेरोस्क्लेरोसिस, हे याचे जे प्रमुख कारण आहे त्याचं प्रमुख कारण आहे स्मोकिंग. सिगारेट स्मोकिंग इज बिगेस्ट रिझन फॉर दीज काइंड्स ऑफ पीपल. तर मेल विथ सिगारेट स्मोकिंग असा सिनॅरिओ विथ डिस्लिपिडेमिया आणि फॅमिली हिस्ट्री हे मोस्टली मी बघतोय की ह्या पेशंट्समध्ये अर्ली हार्ट अटॅक असतो. त्याच्यामध्ये दोघं राहू शकता, डायरेक्टली ॲक्यूट हार्ट अटॅक येऊन हे पेशंट लँडअप होतात किंवा या लोकांना सिम्पटम्स काय राहत नाही पण अर्ली डायबिटीज, प्री डायबिटीज किंवा प्री हायपरटेन्शन असं होऊन त्यांना ॲक्यूट हार्ट अटॅक येऊन ते आमच्याकडे लँडअप होतात. तर अशा सगळ्या पेशंटला आपण इमर्जन्सी अँजिओप्लास्टी म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी, प्रायमरी PCI आपण ज्याला म्हणतो, याची ट्रीटमेंट देऊन आपण त्यांचे जीव वाचवले आहेत. तर ह्या पेशंट्सला पंपिंग ॲक्शन चांगलं होतं, त्यांचं सिम्पटम्स लगेचच्या लगेच कमी होतात, त्यानंतर त्यांचे पुढचे जे राहणीमान आहे ते खूप चांगलं होतं. पण ह्या हार्ट अटॅकला आपण कसं प्रिव्हेंट करायचं, तर ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर कोलेस्ट्रॉल कमी करणे, ब्लड प्रेशर कमी करणे, शुगर डायबिटीज असेल तर डायबिटीज कंट्रोल करणे, ओबेसिटी कंट्रोल करणे आणि स्मोकिंग अवॉइड करणे. तर सर्वप्रथम कोलेस्ट्रॉल कमी करणे. आता कोलेस्ट्रॉल कमी करणे म्हणजे डाएटमधून आपण काय मॉडिफिकेशन करू शकतो. तर आपण ज्या गोष्टींमध्ये जास्ती फॅट्स आहेत, जंक फूड, हे सगळं आपण अवॉइड केलं पाहिजे. माझं ह्या माध्यमातून आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला किंवा सर्व लोकांना, ज्या एजन्सीज आहेत महाराष्ट्र किंवा इंडियन एजन्सीज, इंडियन गव्हर्नमेंट एजन्सीज, की जी किंवा FDA ज्या, जसं आपण सिगारेटच्या पॅकेटवर आपण लिहू शकतो की इट इज इंजुरियस टू हेल्थ, तसं जे जंक फूड, जे मॅकडॉनल्ड्स किंवा पिझ्झा किंवा बर्गर ह्या कंपन्या ज्या बनवतात त्यांच्यावर पण त्यांचा टॅक्स हा वाढवला पाहिजे. का, तर ॲटलिस्ट लोकांना अवेअरनेस होईल. जसं सिगारेटच्या पॅकेटवर लिहिलं असतं इट इज इंजुरियस टू हेल्थ, तरी लोक सिगारेट पितात किंवा त्यांना माहिती असतं की इट इज रिस्की. तसं ज्या जंक फूड्सवर गव्हर्नमेंटची अंकुश आहे अशा सगळ्या पदार्थांवर किंवा त्यांच्या कार्टून्सवर, त्यांच्या बाहेरच्या बास्केट्सवर आपण की इट इज इंजुरियस टू हेल्थ और इट इज नॉन हेल्दी असं आपण एक चिन्ह लावलं पाहिजे. ही माझी एक विनंती आहे, ही एक सजेशन आहे. तर याच्याने जे स्कूल गोईंग स्टुडंट्स आहेत, स्कूल गोईंग एज ग्रुप आहे, त्या एज ग्रुपपासून तर अडल्ट ते 3rd and 4th डिकेड ऑफ लाईफ, त्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे 5th and 6th डिकेड, तोपर्यंत आपण हे सगळं अवॉइड करू शकतो की त्यांना आपण जनमाध्यमातून किंवा आपल्या सर्वसामान्यांच्या
ह्या प्रकारच्या डिस्कशनमधनं आपण सांगू शकतो की हे अनहेल्दी डाएट आहे किंवा हे अनहेल्दी फूड्स आहे, ते तुम्ही अवॉइड करा किंवा हे कमी करा. तर ज्या फूड किंवा याच्यात सगळ्यात जास्त सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते आपण अवॉइड केले पाहिजे. तर अनसॅच्युरेटेड फॅट्स हे आपण घेतलं पाहिजे. त्याच्यातले तेल कुठलं घ्यावं हा नेहमी कॉमन प्रश्न असतो. तर आपल्या याच्यामध्ये जे नट्स किंवा फिश किंवा व्हेजिटेबल ऑइल्स किंवा ऑलिव्ह ऑइल्स हे ज्या पदार्थांमध्ये असतं किंवा ते ऑइल्स आपण यूज करू शकलो तर बेटर, ही ॲडवाईस आपण नेहमी सांगत असतो. त्यानंतर हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शन समजा काही लोक अल्कोहोल घेत असतील तर प्रॉबेबली सम पीपल से की अल्कोहोल हे थोडंसं प्रोटेक्टिव्ह असतं. बट इफ दे आर नॉट टेकिंग अल्कोहोल दे शुड नॉट स्टार्ट टू टेक अल्कोहोल ॲज अ न्यू एंटिटी. तर अवॉइड अल्कोहोल, अवॉइड सॉल्ट इनटेक. इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हार्ट अटॅक. कसं, जर सॉल्ट आणि वॉटर हे जास्त झालं, आम्ही डायलेटेड कार्डिओमायपॅथी किंवा ज्या लोकांमध्ये इडिमा फिट आहे, पायात सूज आहे, अशा सगळ्या लोकांना आम्ही अवॉइड करतो. ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्या लोकांनाही आम्ही सांगतो की तुम्ही सॉल्ट हे अवॉइड करा. ज्या लोकांना डायबिटीज आहे, हार्ट फेल्युअर आहे आणि ज्या लोकांना पायाला सूज आहे, या लोकांना आम्ही सांगतो की चिमूटभर मीठ घ्या. 4 ग्रॅम किंवा 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ हे त्यांच्या आहारात असलं पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळच्या जेवणांमध्ये, नाश्त्यामध्ये, या सर्व पद्धतीच्या जेवणामध्ये. तर अवॉइड सॉल्ट, अवॉइड सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणं, ब्लड प्रेशर कमी करणं, ओबेसिटी कमी करणं. त्यानंतर एक्सरसाइज. तर एक्सरसाइज, प्राणायाम, योगा आणि एक्सरसाइज याचा काय होतो हार्टवर परिणाम. तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणे हे प्रायमरी एम आहे. तर तुमचा योगा, प्राणायाम आणि एक्सरसाइज हे केल्याने तुमचं 3 ते 5 मिलीमीटर सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतं आणि 2 ते 3 मिलीमीटरने डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या हेल्थवर खूप चांगला परिणाम होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. जे ऑलरेडी रिस्कमध्ये आहेत किंवा ज्यांचं ऑलरेडी अँजिओप्लास्टी झालं आहे त्यांना तर आम्ही सांगतोच, पण जे लोक प्रोन टू आहेत, तर प्रोन टू हा ग्रुप आपल्या इंडियामध्ये खूप मोठा आहे की ज्या लोकांना हा हार्ट अटॅक होणार आहे किंवा जे ऑलरेडी डायबिटिक आहेत किंवा अनकंट्रोल शुगर आहे, ज्यांचं ब्लड प्रेशर अनकंट्रोल आहे किंवा गोळ्या औषध घेऊन आपण त्यांचं कंट्रोल करतो आहे. तर ह्या प्रकारच्या बऱ्याच लोकांची भाबडी एक संकल्पना असते की मी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतो आणि माझं BP आता कंट्रोल आहे तर मी या गोळ्या सोडू का. त्याकरता माझे 50% जे पेशंट्स असतात त्यांची हीच भावना असते की सर माझ्या गोळ्या ह्या कमी करा किंवा बंद करा. तर माझं त्यांना हेच सांगायचं असतं की जर तुम्हाला स्ट्रोक हा 72व्या किंवा 82व्या वर्षी होत असेल तर आपण तो 10 वर्षाने आपण पुढे ढकलू शकू किंवा आपण त्याला पुढे करणार आहेत. याच्यासाठी आपण ही अँटी हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट ही चालू केलेली आहे. तर तुम्ही ती चालू ठेवा. याच्यात तुम्ही कुठलाही खंड करू नका. एकदा जर ती आपण चालू केली तर ब्लड प्रेशर कंट्रोल हे तुमच्या गोळ्या घेऊन तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल आहे. त्याकरता आपल्याला ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत. तर प्लीज करून तुम्ही ह्या गोळ्या बंद करू नका, ही माझी त्यांना नेहमीच सूचना असते. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज, स्टॉप स्मोकिंग. स्मोकिंग हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमच्या अथेरोस्क्लेरोसिसशी. तर स्टॉप स्मोकिंग हे नेहमीच आम्ही म्हणत असतो. तर स्मोकिंग, वेट रिडक्शन, ओबिसिटी म्हणजे स्थूलता, वजन कमी करणे आणि कंट्रोल युअर ब्लड प्रेशर अँड कंट्रोल युअर डायबिटीज. तर शुगर मेंटेन करणे गोळ्यांनी किंवा इन्शुलिनने आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करणे ब्लड प्रेशर कमी करण्याच्या गोळ्यांनी. तर ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर जे प्रमुख कारणं आहेत हार्ट अटॅकची, ही सर्व प्रमुख कारणे आपण कंट्रोल केली तर ॲटोमॅटिकली तुमचा हा हार्ट अटॅक हा तुमचा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. म्हणजे तुमचा जो वेळ तुम्ही सकारात्मक घालायला पाहिजे की एक्सरसाइज आणि बाकीच्या गोष्टींमध्ये, तो तुम्ही योग्य ठिकाणी हे करू शकता. कसा, तर तुमचे 2 ते 2.5 तास मॉडरेट फिजिकल एक्सरसाइज ही तुम्ही केली पाहिजे पर वीकली. सो 40 to 45 मिनिट्स पर डे एरोबिक मॉडरेट फिजिकल एक्सरसाइज. आणि त्यामध्ये तुमचं रनिंग, वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग ह्या सगळ्या 4 प्रकारांमध्ये तुमचं 1 ते 1.5 तास समजा तुम्ही व्यायामाला देऊ शकले आठवड्यातले, हे सगळं हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजमध्ये येतं. तर मॉडरेट टू हाय इंटेन्सिटी फिजिकल एक्सरसाइज इज मॅन्डेटरी
टू अवॉइड हार्ट अटॅक. सो हे सगळं आपल्याला आपण स्वतःचं जळणघळण करून घेऊ शकतो. जर तुम्ही प्री डायबेटिक आहात, जर तुम्ही प्री हायपरटेन्सिव्ह आहात, तुम्ही हायपरटेन्सिव्ह आहात किंवा तुम्ही डायबेटिक आहात विथ ओबेसिटी डिसलिपिडिमिया म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल डिरेंज आहे आणि तुम्हाला डायबिटीज आहे, तर हे सगळ्यांना तुम्ही हार्ट अटॅकला प्रोन आहात. तर तुम्हाला एक्सरसाइज, योगा, प्राणायाम आणि ह्या सगळ्या तत्सम गोष्टींनी तुमचं विथ डाएट मॉडिफिकेशन तुम्हाला तुमचा हार्ट अटॅक हा प्रिव्हेंट करता येऊ शकतो आणि तुम्ही एक सुंदर आणि रुचकर आयुष्य जगू शकता. थँक्यू फ्रॉम माय एंड. थँक्यू फॉर पेशंट लिसनिंग.